नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नव्या रेसिपीमध्ये आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। सध्या कैरी करवंदांचा सीझन चालू आहे आणि मीही आज कैरी आणि करवंद आणलेत आणि त्यापासून गोड लोणचं बनवलं, इन्स्टंट लोणचं। हे लोणचं खूप छान लागतं। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा अशा छान छान रेसिपीज व्हिडिओज पाहण्यासाठी। तर चला वळूया रेसिपीकडे। बनवूया आपण कैरीचं करवंदाचं तिखट गोड लोणचं, इन्स्टंट लोणचं की जे आपण स्वीट डिश म्हणून पण खाऊ शकतो। तर इथे मी छान छोट्या छोट्या कैरी आणलेल्या आहेत, करवंद आहेत। तर कैरीचे हे देठ मी आधी काढून घेते आणि त्यानंतर कैरी आणि करवंद स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। छान छोट्या छोट्या कैरी आहेत आणि करवंद पण बघा हिरवीगार करवंद आहेत। करवंदाला पण छोटे छोटे देठ आहेत तर ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता मी हे स्वच्छ धुण्यासाठी पाणी घेते। तर पाण्यामध्ये पूर्ण भिजतील इतपत पाणी टाकायचं आणि थोडे चोळून चोळून धुवून घ्यायचे, कारण चीक असतं थोडं कैरीच्या देठाला आणि करवंदाला पण चीक असतं, त्यामुळे थोडे चोळून घ्यायचे आणि पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे। अर्ध्या तासाने मी हे पाणी चेंज केलं, दुसरं पाणी घेतलंय आणि आता दुसऱ्या पाण्याने पण मी स्वच्छ हे करवंद आणि कैरी धुवून घेतलेले आहेत। तर चाळणीमध्ये मी कैरी काढल्यात आणि एका डिशमध्ये मी करवंद काढून घेतले आहेत। आता यानंतर एका कैरीचे 4 भाग केले मी, अशा पद्धतीने 4 तुकडे केलेत एका कैरीचे आणि त्यातला ही जी कोईचा भाग आहे, कुयरीचा भाग आहे तो मी काढून घेतला आहे। हे बघा अशा पद्धतीने ही मधली जी कुयरी आहे ती काढून घेतली आहे मी। तर इथे कैरीच्या सगळ्या कुयऱ्या मी काढून घेतल्या, सगळ्या कोई काढून घेतल्यात। आता हे जे करवंद आहेत तर ह्या करवंदातली बी आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये थोडे थोडे हे चेचून घेते अशा पद्धतीने, अगदी हलकेसे 1-2 वेळा फक्त चेचायचं आहे। तर ह्याचे 2 भाग केल्यानंतर हे बघा ह्याच्यातली बी लगेच निघते, तर ही बी काढून घ्यायची आहे, कारण त्यामुळे ती बी जर राहिली तर थोडं कडवट लागतं लोणचं। खलबत्त्यात चेचून घ्या किंवा असं सुरीने कट करून त्यातली बी पण तुम्ही काढू शकता। तुम्हाला जर अख्खे करवंद वापरायचे असतील, बी काढायची नसेल तर तुम्ही तसं देखील करू शकता। चला तर लोणच्यासाठी कैरी आणि करवंद आपली तयार आहेत। आता ह्या करवंद आणि कैरीवरती आपण मसाले घालूया। सगळ्यात आधी थोडीशी हळद, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकली आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे मी। एकीकडे फोडणीसाठी मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की त्यात मी लसूण घातलं आहे। आता हे लसूण थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे जे मसाले घातलेत कैरी आणि करवंदावरती त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि फोडणी द्यायची आहे। आता वरती झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि वाफेवरती कैरी आणि करवंद शिजवून घ्यायचे आहेत। 3-4 मिनिटांनी मी झाकण काढलं आणि वाफेवर ठेवलेलंच पाणी मी ह्या लोणच्यामध्ये घालते आहे, फोडणीमध्ये घालते आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून झाकणात पुन्हा एकदा पाणी ठेवायचं आहे वाफेवर आणि आणखी 3-4 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची। आणखी 3-4 मिनिटांनी मी झाकण काढलं आणि बघा कैरी आपली शिजलेली आहे, करवंद शिजलेले आहेत। तर इथे मी 1 वाटी गूळ घालते। तर हे मी जे वापरते हे सेंद्रिय गूळ आहे, त्यामुळे ते थोडंसं काळपट दिसते तुम्हाला। आता हे गूळ ह्या लोणच्यामध्ये मिक्स होण्यासाठी मी वाफेवरती पुन्हा एकदा पाणी ठेवलं आणि बघा 2 मिनिटातच हे गूळ व्यवस्थित हे लोणच्यामध्ये मिक्स झालेलं आहे। वाफेवर ठेवलेलं मी पाणी थोडंसं ह्या लोणच्यामध्ये वाढवून घेतलं, कारण रस खूप छान लागतो या लोणच्याचा। गॅस मी बंद केलं आहे आणि लोणचं पण आपलं बऱ्यापैकी थंड झालं आहे। तर बघा किती छान दिसते लोणचं, कलर बघा किती छान आलं आपल्या लोणच्याला। तर हे इन्स्टंट लोणचं आहे, चवीला खूप छान लागतं हे लोणचं। जेवणानंतर म्हणजे जेवण आपण जेवल्यानंतर हे स्वीट डिश म्हणून आपण खाऊ शकतो। मोहरी आणि लसणाच्या फोडणीवरती केलेलं हे लोणचं आहे। लसणामुळे खूप छान चव येते या लोणच्याला। खूप जास्त पाणी पण नाही वापरायचं हे लोणचं बनवताना, थोडं दाटसरच ठेवायचं आहे, थोडं घट्ट घट्ट। तर तयार आहे आपलं कैरी आणि करवंदाचं तिखट गोड इन्स्टंट लोणचं। बघून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल।
तर मग विचार करू नका, कैरी आणि करवंदाचं असं लोणचं नक्की बनवा। आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशाच छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा।